स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू पदपातशाही हे पुस्तक लिहिलं ते 1925 मध्ये प्रसिद्ध झालं. या पुस्तकामध्ये त्यांनी हुतात्मा छत्रपती हा लेख लिहिला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी संभाजीराजे हे व्यसनी होते, दारुडे होते असा उल्लेख केला आहे, कारण त्यावेळेला संशोधनच झालेलं नव्हतं. छत्रपती संभाजीराजांवर तसे आरोप केलेच जात होते. पण त्या लेखाच्या शेवटी सावरकर जे म्हणतात ते अतिशय महत्वाचं आहे. मुसलमानांच्या धर्मवेडाला ते बळी पडले, पण त्यांनी हिंदू जातीला अक्षय्य उज्ज्वलता आणून दिली. ह्या एका आत्यंतिक आत्मयज्ञाच्या कृत्यानं संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माचं, हिंदू पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचं आत्मस्वरूप जसं विशद करून दाखवलं तसं दुसरं कशानेही दाखवणं शक्य नव्हतं. संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही, पण संभाजीनं आपल्या अतुलनीय हौतात्म्यानं शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्ज्वलतर आणि बलशाली केली. हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचं ह्याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचं अधिष्ठान प्राप्त झालं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या वाक्यातून त्यांना छत्रपती संभाजीराजांबद्दल विलक्षण अभिमान होता हेच दिसून येतं. 1971 नंतर छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या काही कादंबऱ्या आल्या, चित्रपट आले, नाटकं आली, त्या सगळ्याचा मूळ आधार होता डॉक्टर कमल गोखले लिखित शिवपुत्र संभाजी हा चरित्रात्मक ग्रंथ. या पुस्तकाच्या संशोधनाच्या वेळी माझी आई आणि माझे वडील श्री पु गोखले स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला गेले. त्या भेटीचा वृत्तांत श्री पु गोखले यांच्या सावरकरांशी सुखसंवाद या पुस्तकात दिलेला आहे. त्यानुसार सावरकर म्हणतात, जे धैर्य आणि शौर्य राजांनी दाखवलं ते काही एखाद्या गोमंग गणेशाचं काम नाही हे विसरू नकोस. संभाजी जर दारुडा असता आणि इतिहासात आपण वाचतो तितका स्त्रीलंपट असता तर हे धैर्य त्यांनी दाखवलं असतं असं वाटत नाही. बाई आणि बाटली बाळगणाऱ्या व्यसनी माणसाच्या हातून हिंदूंच्या इतिहासात चिरंतन स्थान मिळावं असं दिव्य होणारच नाही. उघड्या डोळ्यांनी हौतात्म्याचा स्वीकार करणं हे येरा गबाळाचं कामच नाही. छत्रपती संभाजी राजांवरचे आरोप खोडून काढण्याचं काम डॉक्टर कमल गोखले यांच्या शिवपुत्र संभाजी या पुस्तकानं केलं, तर सावरकरांनी छत्रपती संभाजीराजांची बदनामी केली हा आरोप खोडून काढण्याचं काम श्री पु गोखले यांच्या सावरकरांशी सुखसंवाद या पुस्तकानं केलं आहे.